गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचं आपलं तिसरं लेक्चर. या आजच्या लेक्चरमध्ये पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन या छोट्या टर्म्स पाहणार आहोत. त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट बघणार आहोत. आणि त्यानंतर जर वेळ शिल्लक राहिलाच तर ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन या अत्यंत महत्त्वाच्या आर्टिकलला आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन याचा मिनिंग पाहणार आहोत. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथवरून सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि ए ही त्याची सुरुवातीची पोझिशन असेल आणि जर पार्टिकल ए पासून स्टार्ट करून परत एला येत असेल तर त्या पार्टिकलनं एक रिव्हॉल्युशन पूर्ण केलं असं म्हणायचं. ए पासून स्टार्ट होऊन सर्कम्फरन्सवरून मूव्ह होऊन जर परत पार्टिकल एपर्यंत आला तर पार्टिकलनं स्वतःचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण केलं असं म्हणायचं. आणि असं एक रिव्हॉल्युशन पूर्ण करायला जो टाईम लागतो त्या टाईमलाच पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा पिरियडिक टाईम ऑफ रिव्हॉल्युशन असं म्हणायचं. पिरियड किंवा पिरियडिक टाईम हे कॅपिटल टी या लेटरनी डिनोट करतात. सो फिगर शोज ए सर्क्युलर पाथ along which a particle performs a circular motion. A is the position of particle, then particle moves along the circumference of circle and again reaches at A. Then we can say that particle has completed its one oscillation and the time taken by a particle to complete such one revolution is called as period or periodic time of revolution. So the definition is the time taken by a particle performing circular motion to complete one revolution is called as period or periodic time of revolution. So this is the definition. The time taken by a particle to complete one revolution is called as period or periodic time t. So period or periodic time याची एका शब्दात डेफिनेशन सांगायची म्हटलं तर पिरियड म्हणजेच टाईम. कशासाठी? टू कंप्लीट one revolution. So time taken by a particle to complete one revolution is called as period or periodic time of revolution. Second term आहे frequency of revolution n. युनिट टाईममध्ये पार्टिकल जेवढी रिव्हॉल्युशन्स पूर्ण करतो त्या संख्येला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन असं म्हणायचं. युनिट टाईममध्ये पार्टिकल जेवढी रिव्हॉल्युशन्स पूर्ण करतो त्या रिव्हॉल्युशनच्या संख्येला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन असं म्हणायचं. जर एखादा पार्टिकल युनिट टाईममध्ये 5 रिव्हॉल्युशन्स पूर्ण करत असेल तर फ्रिक्वेन्सी असेल 5 हर्ट्झ. जर एखादा पार्टिकल युनिट टाईममध्ये 10 रिव्हॉल्युशन्स पूर्ण करत असेल तर फ्रिक्वेन्सी 10 हर्ट्झ इतकी येईल. तर युनिट टाईममध्ये जेवढी रिव्हॉल्युशन्स पूर्ण केली जातात त्या संख्येला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन असं म्हणायचं. आता CJ सिस्टीम असो, MK सिस्टीम असो किंवा SI सिस्टीम असो, या तिन्ही सिस्टीममध्ये युनिट टाईम म्हणजेच 1 सेकंद. युनिट टाईममध्ये
म्हणजेच एका सेकंदात जेवढी रिव्हॉल्युशन्स पूर्ण केलेत त्या संख्येला फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. म्हणून तिचं डेफिनेशन असं सांगता येईल, दी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. जस्ट तुम्ही म्हटलं की युनिट टाईम म्हणजे 1 सेकंद, म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन याची अशी पण डेफिनेशन सांगता येईल, दी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल पर सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. पर युनिट टाईम म्हटलं तरी चालेल, पर सेकंद म्हटलं तरी चालेल, कारण युनिट टाईम म्हणजेच सेकंद. सो डेफिनेशन इज द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. युनिट टाईममध्ये कंप्लीट केलेली नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. युनिट टाईममध्ये 5 रिव्हॉल्युशन पूर्ण करत असेल तर फ्रिक्वेन्सी येईल 5. युनिट टाईममध्ये म्हणजेच एका सेकंदात जर 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होत असतील तर फ्रिक्वेन्सी येईल 10. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. याच्यानंतर आपण पिरियडिक टाईम T आणि फ्रिक्वेन्सी N यांच्यातलं रिलेशन पाहणार आहोत. रिलेशन बिटवीन पिरियड T अँड फ्रिक्वेन्सी N. जर पिरियड Tचा रेसिप्रोकल घेतला तर फ्रिक्वेन्सी N मिळते, किंवा फ्रिक्वेन्सी Nचा रेसिप्रोकल घेतला की पिरियड T मिळतो. T किंवा N दोघांपैकी कोणाचाही रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला दुसरा मिळतो. टीचा रेसिप्रोकल घेतला की फ्रिक्वेन्सी N मिळते, फ्रिक्वेन्सी Nचा रेसिप्रोकल घेतला की पिरियड T मिळतो. म्हणून पिरियड T आणि फ्रिक्वेन्सी N यांच्यातलं रिलेशन हे आहे, N इज इक्वल टू 1/T और T इज इक्वल टू 1/N. रेसिप्रोकल ऑफ पिरियड is called frequency. Reciprocal of period T is equal to frequency N, or reciprocal of frequency N is equal to period T. आणि हे रिलेशन आपण अनेक वेळा वापरतो, यापूर्वी ते वापरलेलं असेल. याच्यानंतर आपण पिरियड T, फ्रिक्वेन्सी N आणि अँग्युलर स्पीड ओमेगा यांच्यातलं रिलेशन पाहणार आहोत. रिलेशन बिटवीन पिरियड T, फ्रिक्वेन्सी N अँड अँग्युलर स्पीड ओमेगा. आणि रिलेशन आहे ओमेगा इज इक्वल टू 2π/T और ओमेगा इज इक्वल टू 2πN. दिस इज रिलेशन बिटवीन पिरियड T, फ्रिक्वेन्सी N and angular speed omega. Omega is equal to 2π/T which is equal to 2πN. आणि हे सुद्धा रिलेशन आपण अनेक वेळा वापरतो. ओमेगा इज इक्वल टू 2π/T असं काही वेळा वापरतो, तर ओमेगा इज इक्वल टू 2πN असंही आपण काही वेळा वापरतो. आणि सर्वात शेवटी आपण पिरियड T, फ्रिक्वेन्सी N अँड लिनियर स्पीड V यांच्यातलं रिलेशन पाहणार आहोत. रिलेशन बिटवीन पिरियड T, फ्रिक्वेन्सी N अँड लिनियर स्पीड V. आणि रिलेशन आहे V इज इक्वल टू 2πr/T इज इक्वल टू 2πrN. दिस इज रिलेशन बिटवीन पिरियड T, फ्रिक्वेन्सी N अँड लिनियर स्पीड V. V इज इक्वल टू 2πr/T इज इक्वल टू 2πrN. इथं R म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. तर ह्या त्या दोन टर्म्स होत्या, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. आणि पिरियड फ्रिक्वेन्सीच्या बाबतीतली ही जी रिलेशन्स आहेत, N इज इक्वल टू 1/T और T इज इक्वल टू 1/N, ओमेगा इज इक्वल टू 2π/T
इज इक्वल टू 2 पाय एन, फी इज इक्वल टू 2 पाय आर बाय टी इज इक्वल टू 2 पाय आर एन. ही रिलेशन आपण फिजिक्समध्ये अनेक वेळा वापरतो. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण जाऊ. रेडियल और सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. ॲक्च्युली ही टर्म आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, पण तू परत एकदा रेडियल और सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ARची आठवण करून देतो. सर्क्युलर मोशन कळावी म्हणून आपण नेहमी एक एक्झाम्पल घेतो, ते म्हणजे स्टोन अँड स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या एका टोकाला स्टोन बांधलेलं आहे आणि स्ट्रिंगचं दुसरं टोक फ्री आहे. स्ट्रिंगचं फ्री टोक बोटांमध्ये पकडून जर आपण फिरवलं तर स्टोनची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन असते. हे एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले. स्टोन फिरवत असताना जर या ठिकाणी असताना निसटला तर तो टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ आणि अपवर्ड असा जाईल. जर स्टोन बी या ठिकाणी निसटला तर तो स्टोन टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथच, परंतु टुवर्डस लेफ्ट जाईल. सी या ठिकाणी असताना निसटला तर तो स्टोन टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ परंतु डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये जाईल. आणि डी या ठिकाणी असताना निसटला तर तो टुवर्डस राईट जाईल. ए या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन अपवर्ड, बी या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन टुवर्डस लेफ्ट, सी या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन डाऊनवर्ड, तर डी या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन टुवर्डस राईट. तात्पर्य इतकंच की सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत राहते. कधी अपवर्ड, कधी टुवर्डस लेफ्ट, कधी डाऊनवर्ड, तर कधी टुवर्डस राईट. डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही कंटिन्युअसली चेंज होते सर्क्युलर मोशनच्या बाबतीत. मग ती सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो, कोणतीही सर्क्युलर मोशन असो, डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही कंटिन्युअसली चेंज होते. हा पहिला मुद्दा की जो आपण गेल्या वेळी पाहिला होता. सो in circular motion, that circular motion may be UCM, uniform circular motion, or may be non-uniform circular motion. In any kind of circular motion, direction of linear velocity v changes continuously. Circular motion may be uniform circular motion or UCM, or circular motion may be non-uniform circular motion, that is non-UCM. Direction of linear velocity changes continuously, and due to change in, नीट ऐका, due to change in direction of linear velocity, particle has an acceleration, and that acceleration is called as radial acceleration or centripetal acceleration. Due to change in direction of linear velocity v, particle performing circular motion has an acceleration, and that acceleration is called as radial acceleration or centripetal acceleration. Magnitude of this centripetal acceleration is AR is equal to r omega square or phi square by r or phi omega. Radial acceleration or centripetal acceleration AR ची मॅग्निट्यूड आपण 3 स्टाईलमध्ये लिहू शकतो. r ओमेगा स्क्वेअर किंवा phi स्क्वेअर बाय r
किंवा व्ही ओमेगा. तर ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू व्ही ओमेगा. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲक्सलरेशन और सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. डायरेक्शन ऑफ रेडियल ॲक्सलरेशन ए आर और डायरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए आर is along the radius directed towards center. Radial acceleration AR is along the radius and directed towards center. जर सर्क्युलर पाथ असेल त्याचा सेंटर असेल समजा C, तर रेडियल ॲक्सलरेशन ही अलॉंग द रेडियस असते, अलॉंग द रेडियस and directed towards center. Along the radius, directed towards center. So this is the direction of radial acceleration or centripetal acceleration. In magnitude and in direction, that is in vector form, radial acceleration is given by AR is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर आर. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित म्हणजेच वेक्टर फॉर्ममध्ये रेडियल ॲक्सलरेशन असं लिहितात. ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. मायनस चिन्ह काढून टाकलं, ए आरवरती असणारा ॲरो आणि आरवरती असणारा ॲरो काढून टाकला. थोडक्यात मायनस साईन आणि ए आर आणि आरच्या डोक्यावरती असलेले ॲरो काढून टाकले की तुम्हाला रेडियल ॲक्सलरेशन ए आरची मॅग्निट्यूड मिळेल आर ओमेगा स्क्वेअर. आणि निगेटिव्ह साईनमुळं ए आरची डिरेक्शन कळते. निगेटिव्ह साईनचा अर्थ असा आहे की ए आर अँड आर आर अपोजिटली डायरेक्टेड. आरची डिरेक्शन अवे फ्रॉम सेंटर म्हणून ए आरची डिरेक्शन टुवर्ड्स सेंटर. तर विथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन दॅट इज इन व्हेक्टर फॉर्म, रेडियल ॲक्सलरेशन इज गिवन बाय ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तरीही नेक्स्ट आर्टिकलसाठी आपण हे परत एकदा रिपीट केलं. नेक्स्ट आर्टिकल आहे सेंट्रिपेटल फोर्स. नोटेशन इज FCP. याचे दोन मिनिंग सांगता येतील. पहिला मिनिंग असा की जो फोर्स सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए आर तयार करतो त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं. जो फोर्स सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए आर तयार करतो त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं. एक लक्षात घ्या, फोर्सशिवाय ॲक्सलरेशन तयार होऊ शकत नाही. एखाद्या पार्टिकलवरती फोर्स ॲक्ट झाल्याशिवाय त्या पार्टिकलला ॲक्सलरेशन मिळत नाही. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला ज्या अर्थी ॲक्सलरेशन आहे ए आर, त्या अर्थी त्या पार्टिकलवरती फोर्स ॲक्ट होत असलाच पाहिजे. जो फोर्स सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन तयार करतो त्या फोर्सलाच सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं. हा पहिला मिनिंग. द फोर्स विच प्रोड्युसेस सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए आर इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. तर हा त्याचा मिनिंग. पहिला मिनिंग, द फोर्स विच प्रोड्युसेस सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए आर इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स FCP. दुसरा एक मिनिंग असं सांगता येईल. त्या मिनिंगचा आशय असा आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशनवरती ॲक्ट होणारा जो फोर्स अलॉंग द रेडियस असतो अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असतो त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं.
पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन वरती ॲक्ट होणारा आणि टुवर्ड सेंटर असणारा जो फोर्स आहे त्याला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं. हा दुसरा मिनिंग आहे. दी फोर्स ॲक्टिंग ऑन दी पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रिपेटल फोर्स. हा सेंट्रिपेटल फोर्सचा आणखी एक मिनिंग. दी फोर्स ॲक्टिंग ऑन दी पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन which is along the radius directed toward the center is called as centripetal force. Particle performing circular motion वरती ॲक्ट होणारा फोर्स की जो अलॉंग द रेडियस असतो, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर असतो, अशा फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणायचं. दी फोर्स ॲक्टिंग ऑन दी पार्टिकल performing circular motion which is along the radius and directed toward the center is called as centripetal force. The दोन meaning आहेत. First one is the force which produces centripetal acceleration is called as centripetal force, and the second meaning is the force acting on the particle performing circular motion which is along the radius and directed toward the center is called as centripetal force. आता यानंतर आपण सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड पाहणार आहोत. त्यासाठी ॲश्युम दॅट m is the mass of the particle performing circular motion. Then by Newton's second law of motion, शॉर्टमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ सेकंड असा लिहितो. F इज इक्वल टू ma. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. F इज इक्वल टू ma या इक्वेशनलाच न्यूटन सेकंड लॉ असं म्हणतात. आता सर्क्युलर मोशनच्या बाबतीत जो फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स आहे आणि जे ॲक्सलरेशन आहे ते सुद्धा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आहे. मी काय म्हणतोय नीट ऐका. F इज इक्वल टू ma म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. परंतु सर्क्युलर मोशनच्या बाबतीत जो फोर्स असतो तो सेंट्रिपेटल फोर्स असतो आणि जे ॲक्सलरेशन असतं ते सुद्धा सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असतं. म्हणून फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन हे इक्वेशन सर्क्युलर मोशनसाठी आपण सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असं लिहू शकतो. फोर्सऐवजी सेंट्रिपेटल फोर्स, ॲक्सलरेशनऐवजी सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असं जर केलं तर सर्क्युलर मोशनसाठी सेकंड लॉ असा लिहिता येईल की सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. सो बाय न्यूटन सेकंड लॉ सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. आता सेंट्रिपेटल फोर्सबद्दल नोटेशन FCP. मास m आहे. तर सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन जे आहे ते मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं की 3 स्टाईलमध्ये लिहिता येतं. सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर ऑर इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय R ऑर इज इक्वल टू फी ओमेगा. सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आपण 3 स्टाईलमध्ये लिहू शकतो. सेंट्रिपेटल फोर्सबद्दल FCP, मासबद्दल m आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल R ओमेगा स्क्वेअर वापरलं तर FCP इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर असं पहिलं इक्वेशन मिळेल. जर सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल फी स्क्वेअर बाय R वापरलं
तर एफ सी पी याच्याबद्दल दुसरं इक्वेशन असं मिळेल, एफ सी पी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. आणि जर सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल फी ओमेगा वापरलं तर एफ सी पी साठी तिसरं इक्वेशन असं लिहिता येईल, एफ सी पी इज इक्वल टू एम व्ही ओमेगा. एफ सी पीची ही तिन्ही इक्वेशन्स कंबाईनली असे लिहिता येतील, एफ सी पी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एम व्ही ओमेगा. सेंट्रिपेटल फोर्सबद्दल एफ सी पी, मासबद्दल एम आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल आर ओमेगा स्क्वेअर. हे पहिलं इक्वेशन एम आर ओमेगा स्क्वेअर. दुसऱ्या इक्वेशनमध्ये मासबद्दल एम, सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल फी स्क्वेअर बाय आर. तर तिसऱ्या इक्वेशनमध्ये मासबद्दल एम तर सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनबद्दल फी ओमेगा. तर एफ सी पीसाठी, एफ सी पीच्या मॅग्निट्यूडसाठी कंबाईनली तीन इक्वेशन्स असे लिहिता येतील, एफ सी पी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एम व्ही ओमेगा. अँड दिस इज मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. मिनिंग बघितला, दोन मिनिंग बघितले, त्यानंतर मॅग्निट्यूड पाहिली. आता यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण डिरेक्शनबद्दल बोलू. तसं सेंट्रिपेटल फोर्सचा जो दुसरा मिनिंग आहे त्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्सची डिरेक्शनचा उल्लेख येतोच, की सेंट्रिपेटल फोर्स इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड अ सेंटर अँड दिस इज द डिरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. नेक्स्ट स्लाइड. Centripetal force is along the radius and directed towards center. This is the direction of centripetal force. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित म्हणजेच वेक्टर फॉर्ममध्ये सेंट्रिपेटल फोर्स असं लिहिता येईल. इन वेक्टर फॉर्म सेंट्रिपेटल फोर्स इज गिव्हन बाय एफ सी पी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. ज्यावेळेला आपण वेक्टर फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळी त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्हींचा समावेश असतो. जर आपण निगेटिव्ह साईन काढून टाकलं, शिवाय ॲरोज काढून टाकले तर तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल, एफ सी पी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. निगेटिव्ह साईन काढून टाकलं, एफ सी पीवरती असणारा ॲरो काढून टाकला, आरवरती असणारा ॲरो काढून टाकला तर तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल, एफ सी पी इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि निगेटिव्ह साईनमुळं आपल्याला डिरेक्शन कळते. निगेटिव्ह साईनचा अर्थ असा आहे की एफ सी पी अँड आर आर अपोजिटली डायरेक्टेड. एफ सी पी आणि आर हे अपोजिटली डायरेक्टेड आहेत हे दाखवण्यासाठी मायनस साईन आहे. आणि रेडियस वेक्टर आर जो आहे, रेडियस वेक्टर आर हा नेहमी अवे फ्रॉम सेंटर असतो. मग जर आर अवे फ्रॉम सेंटर असेल तर निगेटिव्ह साईनमुळं एफ सी पी जो आहे तो टुवर्ड्स सेंटर असतो. तात्पर्य इतकंच की व्हेक्टर फॉर्ममध्ये मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्हींचा समावेश असतो. मॅग्निट्यूड पाहिली, डिरेक्शन पाहिली, व्हेक्टर फॉर्म पाहिला. याच्यानंतर एक दोन कमेंट्स आहेत. त्यापैकी एक आहे की सेंट्रिपेटल फोर्स इज ए रिअल फोर्स. हा रिअल फोर्स आहे. साधारणपणे 3 इंटरॅक्शन्स असतात. पहिली इंटरॅक्शन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन, दुसरी इंटरॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन आणि तिसरी न्यूक्लिअर इंटरॅक्शन. एखादा फोर्स
तीनपैकी कुठल्या तरी एका इंटरॅक्शनच्या आधारे जर एक्सप्लेन करता येत असेल तर त्या फोर्सला रिअल फोर्स असं म्हणायचं. ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन आणि न्यूक्लिअर इंटरॅक्शन, तिन्हीपैकी कुठल्या तरी एका इंटरॅक्शनच्या आधारे ज्या फोर्सचं एक्सप्लेनेशन देता येतं त्या फोर्सला रिअल फोर्स म्हणतात. इथं सेंट्रिपेटल फोर्स याचं एक्सप्लेनेशन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शनच्या आधारे देता येतं म्हणून सेंट्रिपेटल फोर्स हा रिअल फोर्स आहे. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण एक नॉन रिअल फोर्स पाहणार आहोत, परंतु सेंट्रिपेटल फोर्स हा मात्र रिअल फोर्स आहे. तो ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शनच्या आधारे एक्सप्लेन करता येतो. आणि शेवटचं कमेंट असं आहे की सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी फॉर एव्हरी सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपेटल फोर्स आवश्यकच असतो. हेच वाक्य वेगळ्या स्टाईलमध्ये कसं मांडता येईल तर विदाउट सेंट्रिपेटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. फार महत्त्वाचं कमेंट असं आहे की सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपेटल फोर्स आवश्यक असतो किंवा विदाउट सेंट्रिपेटल फोर्स सर्क्युलर मोशनची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. सर्क्युलर मोशन ही टोटली इम्पॉसिबल आहे जर सेंट्रिपेटल फोर्स नसेल तर. सेंट्रिपेटल फोर्स हा सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक आहे. कुठल्या ना कुठल्या तरी फोर्सनं, नीट ऐका, कुठल्या ना कुठल्या तरी फोर्सनं सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ॲक्ट व्हावं लागतं, अन्यथा सर्क्युलर मोशन शक्य होत नाही. पुढच्या काही आर्टिकलमध्ये आपल्याला लक्षात येईल की कुठला तरी एखादा फोर्स सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ॲक्ट होतं. कुठल्या ना कुठल्या तरी एका फोर्सनं सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ॲक्ट व्हावं लागतं तरच सर्क्युलर मोशन शक्य असते. सो सेंट्रिपेटल फोर्स इज ए रिअल फोर्स अँड इट इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. or we can say that without centripetal force circular motion is not possible. तर ही centripetal force ची concept, the force which produces centripetal acceleration is called as centripetal force. The force acting on the particle performing circular motion which is along the radius and directed toward the center is called as centripetal force. mr omega square or m v square by r or m v omega is the magnitude of centripetal force. Centripetal force is along the radius directed toward the center. This is the direction of centripetal force. Centripetal force is a real force and it is necessary for circular motion. अशीच आणखी एक टर्म आपण पाहणार आहोत की जिचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि याचा जो मिनिंग आहे तो एक्झॅक्टली सेंट्रिपेटल फोर्सच्या मिनिंगच्या अपोजिट आहे. सेंट्रिपेटल फोर्सचा मिनिंग आपण जस्ट पाहिला, द फोर्स विच इज along the radius and directed toward the center is called as centripetal force. तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा मिनिंग याच्या उलट आहे आणि तो असा आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स इज द फोर्स विच इज along the radius and directed away from center. Away from center is called as centrifugal force. किंवा करेक्ट मिनिंग असं आहे, the force acting on the particle performing circular motion which is along the radius and directed away from center is called as centrifugal force. Centripetal force
हा टुवर्ड सेंटर आहे, आवे नाही. सेंट्रीपेटल फोर्स हा टुवर्ड सेंटर, तर सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम सेंटर. सो meaning is the force acting on the particle performing circular motion which is along the radius and directed away from center is called as centrifugal force. सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे की जो अलॉंग द रेडियस आहे आणि अवे फ्रॉम सेंटर आहे, अशा फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणायचं. सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल विच इज along the radius and directed away from center is called as centrifugal force, away from center. So this is the meaning of centrifugal force. याच्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्सबद्दल पहिलं कमेंट मॅग्निट्यूडबद्दल करणार आहोत. आणि ते कमेंट असं आहे की सेंट्रीपेटल फोर्सची मॅग्निट्यूड आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड सेमच असते. मॅग्निट्यूडबद्दल, सेंट्रीफ्युगल फोर्सच्या मॅग्निट्यूडबद्दल पहिलं कमेंट असं आहे की सेंट्रीपेटल फोर्सची मॅग्निट्यूड आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड सेमच असते. मागच्या स्लाईडमध्ये आपण सेंट्रीपेटल फोर्सची मॅग्निट्यूड पाहिली की जी 3 स्टाईलमध्ये लिहिता येते. एक mr ओमेगा स्क्वेअर किंवा m फी स्क्वेअर बाय आर किंवा m फी ओमेगा. सेंट्रीफ्युगल फोर्सची पण मॅग्निट्यूड हीच आहे, mr ओमेगा स्क्वेअर किंवा m व्ही स्क्वेअर बाय आर किंवा m व्ही ओमेगा. म्हणून पहिलं कमेंट असं आहे की मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज सेम as that of magnitude of centripetal force, that is FCF is equal to mr omega square is equal to mv square by r is equal to mv omega. पहिलं कमेंट परत एकदा आहे का, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स FCF is same as the magnitude of centripetal force FCP, that is FCF is equal to mr omega square is equal to mv square by r is equal to mv omega. तर पहिलं कमेंट, magnitude of centrifugal force is same as that of magnitude of centripetal force, that is FCF is equal to mr omega square is equal to mv square by r is equal to mv omega. पहिलं कमेंट मॅग्निट्यूडबद्दल, दुसरं कमेंट डिरेक्शनबद्दल. आणि डिरेक्शनचा उल्लेख सेंट्रीफ्युगल फोर्सच्या मिनिंगमध्येच आहे. मिनिंगमध्ये असा उल्लेख आहे की सेंट्रीफ्युगल फोर्स is along the radius and directed away from center, and this is the direction of centrifugal force. So second comment is direction of centrifugal force is opposite to direction of centripetal force. Direction of centripetal force, we know that direction of centripetal force is toward the center, and direction of centrifugal force is opposite to direction of centripetal force, and that is away from center. So second comment about the direction of centrifugal force is direction of centrifugal force is opposite to direction of centripetal force, that is centrifugal force is along the radius directed away from center. मॅग्निट्यूड पाहिली, डिरेक्शन पाहिली. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित म्हणजेच
व्हेक्टर फॉर्ममध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स असा लिहिता येईल. इन व्हेक्टर फॉर्म FCF इज इक्वल टू प्लस m ओमेगा स्क्वेअर आर. ज्यावेळेला आपण व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्हींचा समावेश त्यामध्ये येतो. हे मी मगाशी पण सांगितलं. तर या इक्वेशनमध्ये जर ॲरोज काढून टाकले, शिवाय प्लस साईन काढून टाकलं, तसंही ते नाही लिहिलं तरी चालतं प्लस साईन, तर ॲरोज काढून टाकले तर तुम्हाला FCFची मॅग्निट्यूड मिळेल, सेंट्रिफ्युगल फोर्सची मॅग्निट्यूड मिळेल आणि ते असे मिळेल FCF इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर आर, म्हणजेच MR ओमेगा स्क्वेअर. ॲरो काढून टाकले आणि प्लस साईन काढून टाकले की तुम्हाला मॅग्निट्यूड मिळते. आणि प्लस चिन्हाचा अर्थ असा आहे की डिरेक्शन ऑफ आर आणि डिरेक्शन ऑफ FCP सेम आहे. मायनस असेल तर निगेटिव्ह साईन असेल तर डिरेक्शन अपोजिट असते, प्लस साईन असेल तर डिरेक्शन सेम असते. इथं ज्यावरती प्लस साईन आहे त्यावरती FCF आणि आर यांची डिरेक्शन सेम आहे. आरची डिरेक्शन नेहमीच ही अवे फ्रॉम सेंटर असते आणि तीच डिरेक्शन FCFची देखील आहे. तात्पर्य इतकंच की FCF इज इक्वल टू प्लस m ओमेगा स्क्वेअर आर या व्हेक्टर फॉर्ममध्ये मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे, दोन्हींचा समावेश आहे. आणि त्यानंतरचं कमेंट आहे की सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉन रिअल फोर्स. मगाशीही मी सांगितलं की 3 इंटरॅक्शन्स आहेत, ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन आणि न्यूक्लिअर इंटरॅक्शन. तिन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या तरी इंटरॅक्शननं जर फोर्सचं एक्सप्लेनेशन देता येत असेल तर त्या फोर्सला रिअल फोर्स म्हणतात. पण तिन्हीपैकी कुठल्याच इंटरॅक्शननं जर फोर्सचं एक्सप्लेनेशन देता येत नसेल तर तो फोर्स मात्र रिअल नसतो, तो नॉन रिअल असतो. सेंट्रिफ्युगल फोर्स हा सुद्धा नॉन रिअल फोर्स आहे, कारण त्याचं एक्सप्लेनेशन हे कुठल्याच इंटरॅक्शनच्या आधारे देता येत नाही. वी कॅनॉट एक्सप्लेन सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन द बेसिस ऑफ एनी इंटरॅक्शन्स, नेमली ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन, electrostatic interaction or nuclear interaction. And therefore, centrifugal force is non-real force. And last comment, centrifugal force is a pseudo force. आता pseudo force का म्हणायचं, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर खूप तपशील सांगावं लागेल. की जो 11वीत होता त्यामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ह्या कन्सेप्ट आहेत. सुरुवातीला हे सांगावं लागेल की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं, मग त्यानंतर सिडो फोर्स कशाला म्हणायचं सांगता येईल. तर ते एक्सप्लेनेशन खूप व्यापक आहे. बरं, त्याच्या डिटेलमध्ये न जाता एवढंच लक्षात ठेवा की सेंट्रिफ्युगल फोर्स इज ए सिडो फोर्स. जरी स्पेलिंग PSEUDO असं असलं तर याचा उच्चार करताना सिडो फोर्स असं करायचं, सिडो फोर्स. सो सेंट्रिफ्युगल फोर्स इज ए सिडो फोर्स which arises due to acceleration of frame of reference. ज्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय
त्या फ्रेमलाच ॲक्सलरेशन असल्यामुळं सेंट्रिफ्युगल फोर्स हा ॲक्ट होतो, म्हणून तो सिडो फोर्स आहे. एवढं एक्सप्लेनेशन पुरेसं आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स is a pseudo force because it arises due to acceleration of frame of reference. तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स, याच्यामध्ये आपण मिनिंग, मॅग्निट्यूड, डिरेक्शन आणि शेवटच्या 2 कमेंट्स पाहिल्या. द फोर्स acting on the particle performing circular motion which is along the radius and directed away from center is called as centrifugal force. mr omega square mv square by r mv omega is the magnitude of centrifugal force. Centrifugal force is along the radius and directed away from center. This is the direction of centrifugal force. Centrifugal force is not a real force or it is a non-real force. And last, centrifugal force is a pseudo force. एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की एक्सप्लेन सेंट्रिपेटल फोर्स. तर त्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्सचा मिनिंग, सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड, सेंट्रिपेटल फोर्सची डिरेक्शन, सेंट्रिपेटल फोर्सबद्दल 2 कमेंट्स जे आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिले की रिअल फोर्स आहे, तो सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक आहे, एवढं सगळं लिहावं लागेल. जर असा प्रश्न आला एक्सप्लेन सेंट्रिपेटल फोर्स, त्याचं ॲन्सर लिहिताना मिनिंग, मॅग्निट्यूड, डिरेक्शन आणि कमेंट्स हे सगळं आलं पाहिजे. जर असं विचारलं एक्सप्लेन सेंट्रिफ्युगल फोर्स, तरीसुद्धा तेच मुद्दे आले पाहिजेत, मिनिंग, मॅग्निट्यूड, डिरेक्शन आणि हे 2 कमेंट्स. तर ह्या 2 आर्टिकलवरती सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या 2 आर्टिकलवरती या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन सेंट्रिपेटल फोर्स किंवा एक्सप्लेन सेंट्रिफ्युगल फोर्स असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि उत्तर लिहिताना मिनिंग, मॅग्निट्यूड, डिरेक्शन, कमेंट्स एवढं त्यामध्ये अपेक्षित आहे. पण कधीकधी असंही विचारतील डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. जे एक्सप्लेनेशन आत्ता आपण पाहिलं त्याच्या आधारे सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स डिस्टिंग्विश करता येतं. जर असं विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, तर 2 मुद्दे, 2 पॉईंट्स अपेक्षित आहेत. नेहमी आपण डिस्टिंग्विश करताना पेपरचे 2 पार्ट करतो. एका पार्ट लिहिणार आपण सेंट्रिपेटल फोर्स, तर दुसऱ्या बाजूला लिहिणार सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि 2च पॉईंट अपेक्षित आहेत. आणि जे एक्सप्लेनेशन पाहिलं त्याच्या आधारित 2 पॉईंट सांगता येतात. पहिला पॉईंट, सेंट्रिपेटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. तर या बाजूला काय सांगता येईल, तुमच्या लक्षात आलंच असेल की सेंट्रिफ्युगल फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर. पहिला पॉइंट, सेंट्रिपेटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, whereas centrifugal force is directed away from center. सेकंड पॉइंट असं सांगता येईल की सेंट्रिपेटल फोर्स इज ए रियल फोर्स. तर इकडं सांगता येईल सेंट्रिफ्युगल फोर्स इज, तुमच्या लक्षात आलंच असेल की सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉन रियल फोर्स.
आणि हे 2 पॉईंट्स पुरेसे आहेत. 2 मार्काला विचारतो. 1 पॉईंट लिहिला की 1 मार्क मिळतो. सो हे 2 मुद्दे डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. वेळ खूपच थोडा राहिला म्हणून ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन या आर्टिकलला सुरुवात न करता आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.